IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार आहे, तर केंद्राच्या वतीने आता एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली। कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या सचिवांच्या मार्फत चौकशी होणार आहे। राज्य सरकार पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल केंद्राला पाठवणार असल्याची माहिती समोर आली। लाल दिव्याच्या गाडी प्रकरणी पुणे पोलिसांच्या वतीने ही चौकशी केली जाईल, तर पूजा खेडकरांच्या सुरक्षेत देखील आता वाढ करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे पोलिसांनी तुम्हाला काही नोटीस बजावली आहे का? मी तेच सांगते, मी ह्या मॅटर मध्ये बोलण्यासाठी ऑथराइज नाहीये, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर बोलू शकत नाही, म्हणून मी बोलणार। तर पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती नियुक्त केली। सूत्रांच्या माहितीनुसार कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एक अतिरिक्त सचिवांच्या मार्फत ही चौकशी होणार आहे। दुसरीकडे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे, तर पुणे पोलिसांनी देखील खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याप्रकरणी खेडकर यांची चौकशी सुरू केली असून त्यांना दंड आकारण्यात आलेला आहे। RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। पूजा खेडकर प्रकरणाचा पाठपुरावा करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आपल्या समेत आहेत। कुंभार सर, खरं तर हा सगळा विषय तुम्ही पाठपुरावा करताय, गाडी संदर्भात एक विषय नव्याने समोर येतो, हा नेमका विषय काय? गेले 8-10 दिवस त्यांच्या गाडी संदर्भात चर्चा होती। त्या गाडीचा नंबर मिळत नव्हता, परंतु ती गाडी या बंगल्यामध्ये पार्क आहे असं म्हटलं जात होतं। त्या गाडीचा पोलिसांनी खुलासा केला की ही गाडी थर्मो व्हेराटिक कंपनीची आहे। त्या कंपनीचा शोध घेतला असता या कंपनीचे एक माजी डायरेक्टर आणि पूजाची आई मनोरमा यांची या एका कंपनीमध्ये डायरेक्टर आहे, हे त्याच्यातून सिद्ध झालं। आणि याच कंपनीची पूजा सुद्धा डायरेक्टर होती। याचाच अर्थ या गाडीशी यांचा थेट संबंध आहे। सर, जी गाडी या बंगल्यामध्ये होती ती गाडी आता या ठिकाणाहून कशी झाली? काल पोलीस इथं आले होते। पोलिसांनी इतर कुणाचं जर घर असतं तर ते थांबलं असतं, पोलीस आत गेल्याशिवाय राहिले असते, त्यांनी दरवाजा तोडून आत गेले असते। तुमचा आरोप आहे की याला पाठीशी पोलीस घालतात असं? पोलिसांनी आपलं कर्तव्य केलं नाही असं, म्हणजे पोलिसांना आता पाठीशी घालावं असं काही उरलेलं नाही। ते होते विजय कुंभार, लोकशाही चंद्रशेखर भांगे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।